पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून याचा फटका विमानसेवेलाही बसला आहे। आज जिल्ह्यातील पौडजवळ हेलिकॉप्टर कोसळलेलं आहे। हेलिकॉप्टरमधून प्रवासी करणारे 4ही जण गंभीर जखमी झालेले आहेत। अपघाताचे तांत्रिक कारण अद्याप समोर आलेलं नाही। पौड नजीक कोंडवळे गावातील गारवा हॉटेल नजीक ही घटना घडलेली आहे। घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार ग्लोबल हेक्ट्रा या कंपनीचं हेलिकॉप्टरने मुंबईहून उड्डाण केलं होतं। हे हेलिकॉप्टर हैदराबादच्या दिशेने जात होतं। दरम्यान पुणे जिल्ह्यातील पौड नजीक आल्यानंतर हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला। यानंतर हेलिकॉप्टर थेट जमिनीवर कोसळलं। घोटावडेच्या दिशेने येणारं हेलिकॉप्टर घटनास्थळी घिरट्या घालताना काही लोकांना दिसलं। त्यानंतर ते जमिनीवर कोसळलं। हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर मोठा आवाज झाला। या हेलिकॉप्टरमधून 4 लोक प्रवासी करत होते। या अपघातात 2 जण गंभीर जखमी झाले आहेत। पोलिसांना या दुर्घटनेची माहिती मिळताच ते देखील घटनास्थळी दाखल झाले। तसेच शेजारच्या गावातील लोकांनी सुद्धा घटनास्थळी धाव घेतली आणि युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू केलं। अपघातानंतर पायलट जखमी झाले आहेत। ते बोलण्याच्या मनस्थितीत नसल्याची माहिती समोर आलेली आहे। हेलिकॉप्टर कोसळल्यामुळे स्फोट होण्याची शक्यता आहे। त्यामुळे हेलिकॉप्टरच्या आजूबाजूला न जाण्याचं आवाहन पोलिसांनी नागरिकांना केलं होतं।